औरंगजेबची कबर हटवण्यासाठी बजरंग दलाचं आंदोलन सुरू आहे। नागपूरमध्ये आपण थेट जाणार आहोत। आपण नागपूरमधली दृश्य बघतोय। औरंगजेबची कबर हटवा अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे। बजरंग दल हे आक्रमक झालेलं आहे आणि त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी या आंदोलनकर्त्यांची। तर आज राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी बजरंग दल आंदोलन करत आहे। औरंगजेबाची कबर हटवावी अशी मागणी या बजरंग दलाने केलेली आहे आणि त्याच मागणीसाठी आज राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन केले जात आहे। काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांची धरपकड देखील करण्यात आलेली आहे। सध्या आपण जी दृश्य बघतोय ती नागपूरमधली आहेत। नागपूरमध्ये देखील बजरंग दलाचं हे आंदोलन सुरू आहे। औरंगाची कबर हटवा अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे। हातामध्ये पोस्टर्स घेऊन या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर काणे। अमर, नागपूरमध्ये बजरंग दलाचं हे आंदोलन सुरू आहे। औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी बजरंग दलाने केली आहे। अगदी बरोबर आहे। आंदोलन नागपुरात सुरू झालेलं आहे। औरंगजेबाची कबर हटवावी या मागणीकरता आंदोलन सुरू आहे। विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात हे सगळं आंदोलन सुरू आहे। आपण बघू शकतो गोविंद शेंडे जे विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा क्षेत्र प्रमुख आहेत ते सुद्धा आंदोलनाला उपस्थित आहेत। मोठ्या संख्येने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलचे कार्यकर्ते इथे उपस्थित आहे आणि प्रतिकात्मक रित्या हे संपूर्ण औरंगजेबाचे जे फोटो जोरदार अशी घोषणाबाजी सगळ्या करण्यात येत आहे। आपण बघू शकतो की आता गोविंद शेंडे जे विश्व हिंदू परिषद आहे ते सुद्धा भाषण दरम्यान सुद्धा बोलताना दिसून येणार आहे आणि एकूणच आक्रमक असं हे संपूर्ण आंदोलन विश्व हिंदू करण्यात येत आहे। धन्यवाद अमर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि आपण ही दोन दृश्य बघतोय। नागपूर आणि पुण्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे। विश्व हिंदू परिषदेने हे आंदोलन सुरू केलेलं आहे। संभाजीनगरमधील औरंगाची कबर हटवा अशी मागणी या आंदोलनामधून करण्यात येत आहे। तर दुसरीकडे औरंगजेबाच्या कबरीला सुरक्षा देखील देण्यात आलेली आहे। आज राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत। पुण्यामधील या आंदोलनाची आपण माहिती जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे जोडले गेलेले आहेत। निलेश, पुण्यामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल आंदोलन करत आहे। औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी आहे। खरं तर हे संपूर्ण राज्यभर आंदोलन आहे। मुख्यतः पुण्यामध्ये कलेक्टर ऑफिस समोर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हे एकत्र येऊन या ठिकाणी निषेध आणि आंदोलन करत आहेत। खरं तर औरंगाबादची जी कबर आहे ती काढण्याची या ठिकाणी मागणी आंदोलकांनी करण्यात येत आहे। खरं तर या संदर्भात ते राज्य सरकारला निवेदन सुद्धा देणार आहेत। मात्र त्याआधी त्यांनी राज्यभर निदर्शनं करण्याचं सुरुवात केलेलं आहे। आता या ठिकाणी पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच निलेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। ही तीन दृश्य आपण बघतोय। नागपूर, पुणे, कोल्हापूर मधली दृश्य आहेत। तिन्ही ठिकाणी बजरंग दलाचं हे आंदोलन सुरू आहे। औरंगजेबाची कबर हटवा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। काही ठिकाणी कार्यकर्त्यांची धरपकड देखील करण्यात येत आहे। आंदोलक आक्रमक झाल्याचंही आपण बघतो आणि या आंदोलकांना थांबवण्याचे पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत। आज राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी ही आंदोलनं सुरू आहेत। बजरंग दल आक्रमक झालेलं आहे। औरंगजेबाची कबर तातडीनं हटवा अशी मागणी यावेळी केली जाते आणि जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून देखील काळजी घेतली जाते। भारत के अंदर इस औरंगजेब ने जजिया कर लगाया। हिंदुओं का जो जीना है तो तुमको टैक्स देना पड़ेगा। और महान है हिंदू समाज जिसने वो टैक्स भी दिया पर धर्म नहीं बदला। और जो डर गए, जो टैक्स देना नहीं चाहते थे, उन्होंने अपना धर्म बदल दिया। उन्हीं की औलादें आज हमको दिखती है जो इस औरंगजेब का महिमा मंडन करती है, महिमा मंडन करती है। अरे वो क्रूरता तो उसने हिंदुओं के साथ भी की, जिसने अपने बाप के साथ भी क्रूरता किया। अपने बाप को जेल में डाला, पानी पानी के लिए तरसा दिया, नाप करके पानी देता था कि 24 घंटे के अंदर इतना ही पानी मिलेगा। और इसलिए उसने अपनी किताब के अंदर लिखा कि मेरी इस औलाद से तो अच्छा है हिंदुस्तान के ये लोग।
तर नागपूर, संभाजीनगर, कोल्हापूरमधली आपण दृश्य बघतोय. कोल्हापूरमध्ये औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर तयार करण्यात आलेली आहे. त्या कबरीची तोडफोड केली जाते. बजरंग दल आक्रमक झालेलं आहे. नागपूरमध्ये दृश्य आपण बघतोय. औरंगजेबाचे फोटो फाडले जात आहेत. तिथे देखील जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि ही कबर हटवावी अशी मागणी केली जाते. संभाजीनगरमध्ये देखील विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने हे आंदोलन सुरू केलेलं आहे. घोषणाबाजी केली जाते. त्वरित औरंगजेबाची ही कबर हटवावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे आणि त्याचसाठी बजरंग दलानं आज राज्यभरामध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. तर नागपूरमध्ये आपण बघतोय औरंगजेबाच्या फोटोला जोडे मारले जातात आणि निषेध केला जातोय. औरंगाची कबर महाराष्ट्रामध्ये नको, ती कबर हटवा अशी मागणी बजरंग दलानं केलेली आहे आणि त्याच मागणीसाठी आज राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी हे आंदोलन केलं जातं आणि ही मागणी केली जाते. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय औरंगजेबाच्या कबरीवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे, कारण अनेक जण आक्रमक झालेले आहेत. ही कबर हटवावी अशी मागणी जोर धरतीये आणि त्याच पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवली. तर राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी आज बजरंग दल आंदोलन करताय, मोर्चा काढताय. ही कबर त्वरित हटवावी अशी मागणी केली जाते. तर नागपूर, पुणे, कोल्हापूरमध्ये बजरंग दल आक्रमक झालेलं आहे. कोल्हापूरमध्ये आपण बघतोय तर औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर तयार करण्यात आलेली आहे आणि ती तोडली जाते आणि निषेध व्यक्त केला जातोय. आक्रमक झालेला आहे बजरंग दल आणि या आंदोलनकर्त्यांना थांबवण्याचे पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. पोलिसांकडून त्यांना अडवलं जात आहे. आज पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात आहे. महाराष्ट्र शासनाला, माननीय मुख्यमंत्रींना आणि गृहमंत्रींना तसा प्रदेशातल्या सर्व राजकारणी जे आता सत्तेत आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छितो की या निवेदनामार्फत आम्ही या औरंगाची कबर काढण्याचं निवेदन तुम्हाला करतोय. औरंगाची कबर काढण्याचा इतिहास आम्ही आता हे सांगू इच्छित नाही. वेळ कमी आहे, पण संबंध हिंदू समाजाला आणि सगळ्या राजकारण्यांना त्याचा अनुभव आहे, त्याची माहिती आहे की औरंगजेब कसा कुकर्मी होता. त्यांनी हिंदुस्थानावर कसे अन्याय अत्याचार केले, हिंदू समाजावर कसे अन्याय अत्याचार केले. म्हणून आम्हाला ही औरंगाची कबर महाराष्ट्रात नव्हे तर हिंदुस्थानात कुठेही चालणार नाही. यासाठी आम्ही सरकारला निवेदन देतोय. मी पुढचं बोलण्यासाठी आमचे प्रांताचे माननीय पालकमंत्री किशोरजी चव्हाण यांना विनंती करेल. त्यांनी उपस्थित सगळ्या पत्रकार बंधू आणि बांधवांना त्या औरंगाची कबर हटवण्याच्या मोहिमेसंदर्भात 2 शब्द बोलायचे. औरंगाची कबर महाराष्ट्रात नको, ती त्वरित हटवा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केलेली आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आज हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आज आंदोलन करताय. नागपूर, पुणे आणि कोल्हापूरची आपण ही दृश्य बघतो. एका बाजूला नागपूरला औरंगजेबाचे फोटो आणि पोस्टर्स फाडले जात आहेत, जोडे मारले जात आहेत. दुसऱ्या बाजूला औरंगजेबाची ही कबर हटवा यासाठी पुण्यामध्ये देखील आंदोलन सुरू आहे आणि कोल्हापूरमध्ये औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर तयार करण्यात आली आहे आणि त्याची तोडफोड केली जाते आणि त्याच तोडफोडीमधून निषेध व्यक्त केला जातोय. बजरंग दल आक्रमक झालेला आहे. आज राज्यभरामध्ये आंदोलनं केली जात आहेत. सर्व पत्रकार बंधू भगिनींनी आपण औरंगाचा विषय जो आहे तो आपण सर्वांनी ऐकलेला आहे, सर्वांनी लिहिलेला आहे, सर्वांनी उत्तम प्रकारे सर्व माध्यमातून आपण तो प्रसारित केलेला आहे. प्रथमतः आपल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचा धन्यवाद. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन. आज फाल्गुन कृष्ण तृतीया सन 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आपणास माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य, हे साम्राज्य आणि राष्ट्र उभं केलं. आजच्या शुभदिनी आज एक मोठं आंदोलन विश्व हिंदू परिषद बजरंग दल हातात घेत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे छत्रपती संभाजीनगरला जी औरंगाची कबर आहे, ती औरंगाची कबर आम्हाला अजूनही खुणवतीये की त्यांनी जो अन्याय केलेला हिंदू धर्मावर, हिंदूंचा द्वेष त्यांनी जे केलेला आहे, सोमनाथाचं मंदिर असो, काशीचं मंदिर असो, मथुरेचं मंदिर असो, ही सर्व मंदिरं त्यांनी पाडलेली आहेत. की म्हणून आपल्या महाराष्ट्राच्या त्र्यंबकेश्वर मंदिरावर हल्ला केलेला आहे. एवढंच करून तो थांबला नाही तर आपल्या सर्वांना माहिती आहे आता बलिदान मास चालू आहे. छत्रपती संभाजी महाराजांसाठी महिना या देशातला युवक उपास करतो या बलिदान मासानिमित्त. पाय चप्पल घालत नाही
अशा छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आपण सर्वांनी बघितलेलं आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्या बलिदान पण जे झालेलं आहे ते औरंगजेबामुळे झालेलं आहे बलिदान. आणि आपल्याला माहिती आहे 40 दिवस आपले छत्रपती आपल्या मृत्यूशी झुंज देत होते. या जगात असा कुठलाच राजा होऊन गेला नाही की त्यांनी 40 दिवस तो बलिदान देत होता. आपले 40 दिवस आपले छत्रपती संभाजी महाराज बलिदान देत होते. आणि ज्याप्रमाणे आज समाजातून द्वेष आहे त्या औरंगजेबाचा जे द्वेष आहे 1689 साली जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचं देहावसन झालं तेव्हापासून या भारतातल्या प्रत्येक नागरिकांमध्ये या देशामध्ये महिमा मंडन होईल तर ते छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं होईल, औरंगजेबाच्या कबरीचं होणार नाही. हे देखील या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे. आज हे ठीक आहे, खरं म्हणजे त्या औरंग्याची कबर कशाला हवी, परंतु आपल्याला देखील कल्पना आहे की ASIने त्याला 50 वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. आणि म्हणून त्याचं संरक्षण देखील करायची जबाबदारी ही राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे. काय दुर्दैव आहे, ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं. पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो, काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही, त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही. त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही.